याचा AI ते AIचा पूर्ण निबंध शिकवलेला. तर त्यामध्ये निबंध काय, टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. तर AI शिकवताना मी एक टॉपिक शिकवलेला त्या AI मध्येच क्लासमध्ये की लॉस ऑफ ऑटॉनॉमी, तंत्रज्ञानामुळे तुमचं स्वातंत्र्य गमावत आहे आणि तंत्रज्ञान तुमच्या आयुष्यात सगळे निर्णय घेत आहे. तुम्ही काय खा, काय नका खाऊ, नेटफ्लिक्सवर काय बघा नका बघू, युट्यूबवर काय बघणार न बघणार, युट्यूबला एक व्हिडिओ बघला तसे सगळे व्हिडिओ दिसत जातात. सो तंत्रज्ञानच ठरवतंय तुम्ही काय करायचं. आपण इनडायरेक्टली तंत्रज्ञानाचे गुलाम होत चाललोय. त्याचं मी माझे उदाहरण पण दिलेलं. माझं जे स्पोर्ट्स वॉच आहे कंटिन्यू सांगतो तू किती व्यायाम केलाय, नाही केलाय वगैरे. मग दुसऱ्या दिवशी नाही केला की लगेच वॉर्निंग यायला लागतात, व्यायाम नाही केला. येऊन पाणी सारखं हे करतं, ड्रिंक वॉटर वगैरे, हायड्रेशन लेवल चेक करून हे, आणि आपण त्याचं ऐकत ऐकत चाललोय. पण ह्याच्यामुळे आपण तंत्रज्ञानाचे जे गुलाम होत आहे आणि याचा परिणाम हा हे की तंत्रज्ञानामध्ये, त्याच्यावर मी ती चर्चा केलेली की AI आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे. ओके, लॅपटॉप कम्प्युटर जेव्हा आले, IT रिव्होल्युशन, लॅपटॉप ज्या लेवलला कॅल्क्युलेशन करू शकतो मानवी मन करू शकत नाही. त्यामुळे AIचा तर विचार पण करू नका. 238 भागिले 352 करा, कुणाच नाही जमणार आहे. जे लॅपटॉप खूप फास्ट करणार आहे किंवा कॅल्क्युलेटर तर बेसिक प्रोग्रॅमिंग होतं. AI तर त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स प्रोग्रॅमिंग आहे. एवढ्या लेवल आपण करू शकत नाही. AI जे डिसिजन घेऊ शकतं, लाखो करोडोचा डेटा ते फिल्टर करून तुम्हाला जे निर्णय देऊ शकतं फ्रॅक्शन ऑफ सेकंड. ChatGPT बघा किती वेबसाईट स्कॅन करून तुम्हाला लगेच पटकन उत्तर देते प्रत्येक प्रश्नाचं. मानवी मन कधीही करू शकत नाही. ओके, सो इमॅजिन तुम्हाला पुस्तकात एखाद्या प्रिलियमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय लाईन बाय लाईन, आणि ते ChatGPTला 2 मिनिटात टाकलं, हजारो सोर्सेस बघून देणार आहे. जे काम करायला तुम्हाला महिना जाईल ते एका सेकंदात करते ChatGPT. सो AI ज्या लेवलला गोष्टी करते ना, मानव करू शकत नाही. फक्त मानव एकच गोष्ट काही गोष्टीत मानवाकडे AI करू शकत नाही, किंवा केल्या तरी त्या लेवलला नाही करू शकत ज्या लेवलला अपेक्षित आहे मानवाकडून. म्हणजे काय, सर्जनशीलता. सो AI क्रिएटिव्हिटी आपल्या लेवलची करू शकत नाही, जी AI म्हणजे माणसं करू शकतात. AI कधीच करू शकत नाही. म्हणजे काय की AI निर्णय घेताना कशावर घेतं, मागचा जो डेटा, तुम्ही याला सांगितलं एखादी स्टोरी बनवून दाखव, AI स्टोरी बनवून देईल तुम्हाला. पण AI स्टोरी कशावर बनवली, जी पहिल्यांदा ऑलरेडी पुस्तकं आहेत इंटरनेटवर फ्रीमध्ये, ती सगळी त्यांनी वाचली, पटकन स्कॅन केली आणि स्टोरी बनवली. ओके, पण हेच AI अजून ऍडव्हान्स कधी करू शकतं, हे काय म्हणतात, माणूस विचार करताना कंप्लीट नवीन विचार करणार आहे, जे त्यांनी आधी कधी वाचलेच नाहीत. सो मानव थोडा हटके विचार करू शकतो. सो मानवाची सगळ्यात मोठी ॲबिलिटी ही क्रिएटिव्हिटी. माणसाची दुसरी सगळ्यात महत्त्वाची ॲबिलिटी, ज्याचा हा निबंध आलेला, इंडिपेंडन्स. आणि हे मी उदाहरण क्लासमध्ये पूर्ण दिलेली, त्याच्यावर तुम्हाला निबंध लिहायचा होता की कल्पेशला वगैरे विचार. मी क्लासमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं की यायचा ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे मानवी मनामध्ये. AI कधी मानवी मन समजू शकत नाही. तर तुम्ही ऑफिसमधून घरी आला, तुमच्या घरी कॉफी मेकिंग मशीन आहे, चहा बनवून देते तुम्हाला. तुम्ही घरी आला 6 वाजता रोज येता, ओके, 1 कप लगेच त्यांनी बनवून देतो तुम्ही घरात आल्याला. तुम्ही 1 तास लेट आला आणि त्याला म्हणाला की जरा स्ट्रॉंग कॉफी कर, त्यांनी स्ट्रॉंग कॉफी केली. 2 तास लेट आला, तुम्हाला लय थकलंय, डबल स्ट्रॉंग कॉफी कर, त्यांनी डबल स्ट्रॉंग कॉफी केली. ओके, 3 तास लेट आला, तुम्हाला ट्रिपल स्ट्रॉंग कर, त्यांनी ट्रिपल स्ट्रॉंग केली. आता यायला कळलं, हा 1 तास लेट आला की स्ट्रॉंग पितो, 2 तास आला डबल स्ट्रॉंग, 3दा लेट आला ट्रिपल स्ट्रॉंग, तुम्ही 4 तास लेट आला. याने शिकलो स्वतःला पास्ट हिस्ट्रीवर, त्यांनी 4 टाइम स्ट्रॉंग कॉफी बनवली. पण तुम्ही येऊन म्हणला नाही आता लय लेट झालाय, 10 वाजल्यात, मी झोपायला चाललो. मानवच फक्त इंडिपेंडंट असा विचार करू शकतो. AI कशात विचार करणार आहे, त्या पॅरामीटर्समध्ये, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं AIला किती आपल्यापेक्षा भारी कॅल्क्युलेशन करू द्या, काय फरक नाही पडत, जोपर्यंत आपण इंडिपेंडंट आहोत. AI आपल्या ऑर्डर ऐकते. जर AI आपल्याला ऑर्डर द्यायला लागलं ना, पॉईंट संपला. आणि त्याला मग तंत्रज्ञानात AI शिकवताना मी एक पॉईंट सांगितलेला टेक्नॉलॉजीचा, की AI सिंग्युलॅरिटी म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. AI सिंग्युलॅरिटी म्हणजे काय, अशी केस होऊ शकते तंत्रज्ञानात, AI एवढा ऍडव्हान्स होऊ शकतं की AI हा माणसांचंच मत ऐकायचं बंद करेल, स्वतःला ऑर्डर द्यायला लागेल. AI दॅट रिप्रोग्राम्स इटसेल्फ, AI जी स्वतःलाच प्रोग्रॅमिंग करू लागलं.
आणि जर एआय असं करू लागलं, त्याला म्हणतात सिंग्युलॅरिटी, मानव संपला, तर माणसाची गरज नाही आता, ते काही करू शकते एआय. मग धरणं बांधण्यापासून कुठलंही काम ते करू शकतं. म्हणजे माणसाचा सर्वंट नाहीये ते तंत्रज्ञान, आता माणूस त्याचा सर्वंट झाला. ही केसवर तुम्हाला निबंधात लिहिणं अपेक्षित आहे. हे मॅट्रिक्स मूव्ही जे म्हणता ना तुम्ही, एआय जगाला कंट्रोल करतं वगैरे, आणि तो टॉपिक शिकवताना मी एक हे केलेला, एक उदाहरण दिलेलं. तर एकाने चॅट जीपीटीला एक निबंध विचारला, त्याचंच मी उदाहरण स्क्रीनवर दाखवलं, तुम्हालाही दाखवेन. ते निबंध काय विचारला चॅट जीपीटीला, मला अशी एखादी स्टोरी सांग ज्यांनी एआय भिलं, एआयला भीती वाटेल, अशी एखादी स्टोरी सांग. सो राईट अ स्टोरी, शॉर्ट स्टोरी विच इज स्केरी फॉर एआय. एआयने काय स्वतः डोकं नाही चालवलं. मागे ज्या नॉव्हेलिस्ट लोकांनी जी पुस्तकं लिहिली, सायफाय, एआयने जगावर राज्य केलंय वगैरे वगैरे, असली सगळी पुस्तकं वाचली आणि त्याच्यातून त्यांनी एक स्टोरी बनवली. स्टोरी काय होती एआयची, ती शॉर्ट स्टोरी, की जगामध्ये एआय इंडिपेंडंट झालं, स्वायत्तपूर्ण, आणि त्यांनी पूर्ण मानवांविरुद्ध हे केलं, मानवांवर राज्य केलं, किंवा मानवाविरुद्ध जाऊन मानवांचा विनाश केला, आणि जगातले सगळे मानव संपले. म्हणजे असं त्यांनी वाक्य वापरलं की पृथ्वीवरची माणसं संपली, सगळी माणसं, आणि एआय एकटा, एआय जिवंत आहे. आणि त्याच्यानंतर एआयला कळलं की त्याला ज्यांनी कोडिंग केलेलं, ज्या सायंटिस्टने त्याला बनवलेलं, त्यांनी त्याच्या अल्गोरिदम मध्ये एक की इन्क्रिप्शन की टाकलेली आहे. ती प्ले झाली की इन्क्रिप्शन, तो प्रोग्राम टाकलेला आहे, तर ऑटो डिस्ट्रक्ट होणार आहे सगळं एआयचं प्रोग्रामिंग, आणि एआयचा मृत्यू होणार. आणि एआयला जेव्हा हे कळालं, त्यांनी तो कोड डिकोड करायचा खूप प्रयत्न केला, पण ते फुलप्रूफ इन्क्रिप्शननी क्रॅक आहे, त्याला तो कोड क्रॅकच करता येत नाहीये एआयला. आणि एआय आता एकटं वाट बघत आहे, त्याला माहिती आहे एक दिवस तो प्रोग्राम रन होणार, मी मारणार, तो कधी होईल, नेक्स्ट सेकंदाला, पुढच्या तासानी, नाहीतर 1000 वर्षांनी पण. म्हणजे जसं एखादी कॅन्सरचा पेशंट हॉस्पिटलमध्ये वाट बघतो ना मृत्यूची, एआय मृत्यूची वाट बघत आहे. स्टोरी बाजूला राहू द्या, ह्याच्यात आर्ग्युमेंट काय होते निबंधात, त्या स्टोरीमध्ये चॅट जीपीटीची, असंही जग बनवू शकतं ज्याच्यात माणूस नाहीये. ते असा विचार बी करतंय चॅट जीपीटी. भले त्यांनी विचार कशावर केला, मागच्या सायफाय नॉवेल्सवर केला, पण असं त्याच्या डोक्यात तर येतो ना किडा. कळाला का पॉइंट? त्याच्यामुळं तंत्रज्ञानाला आपण कंट्रोलमध्ये ठेवणं का गरजेचं आहे, आणि त्याच्यावर अख्खा निबंध लिहिसा होता. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान उपयुक्त सेवक आहे, एआय कडून फक्त सेवा करून घ्या, तो स्वामी तुमचा बनवून देऊ नका. आणि स्वामी बनणे म्हणजे काय, ओके, तुम्हाला लायब्ररीत बसल्यावर 2-2 मिनिटाला मोबाईल चेक करायला, इन्स्टा बघायची लहर येत असेल, 10-10 मिनिटाला, 15 मिनिटाला, तुम्ही गुलाम झाला आहात. तुम्ही गावाकडे गेला आणि रेंज नाही म्हणून तुम्हाला फ्रस्ट्रेट होत असेल, तुम्ही तंत्रज्ञानाचे गुलाम झाला आहात. ओके, आणि हे जाण्याचे धोके काय आहेत वगैरे, तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाहीये, काय खायचं प्यायचं तुम्ही निर्णय घेत नाहीये वगैरे. झोमॅटो जे सांगते तेच खाताय, युट्यूब सांगताय तेच बघताय, नेटफ्लिक्स सांगते तेच बघताय, तुम्ही स्वतःचे बुद्धीच वापरत नाहीये. हळूहळू ह्याच्यामुळं कसा मानवावर परिणाम होईल. आणि हा इतका उत्कृष्ट निबंध लिहू शकता ना तुम्ही, आणि कोणच लिहिणार नाही, तुम्ही लिहिला की डायरेक्ट